विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. सब साधु सुंदर की जय. भजंग की जय. नायकं नौमि साखरेणां सुतं ईशान भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे भवन्मुक्तहिं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणाम् अज्ञानदानेकदक्षं प्रभाति क्षेत्रनिवासिनन्तम् नमामि वेदान्तविदां स्वामी वैशकीर्तिधनोति सिद्धि प्राप्तरस्तु सर्वशु शुभं भवन्तु तथास्तु. ज्ञानेश्वरी आत्मचिंतन आत्मबोध. ज्या साधकाला ज्या श्रवणाच्या माध्यमातून ज्या भगवंताचे ओळख करून घ्यायची आणि नंतर भगवंत बुद्धीला करायचं, हा जो मार्ग आहे ज्ञानाचा, हा जो प्रवास आहे बुद्धीचा भगवंताकडे जाण्याचा, खूप सुंदर आहे. ह्या अंतःकरणात असलेल्या अज्ञानाचं निवारण करणारं जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान, ते वेदातून येतं आणि ओवीच्या मार्फत आपल्या आप जातं. ओवी म्हणतात त्याला, श्लोक म्हणतात गीतेचा. गीतेचा श्लोक तुमच्या अज्ञानाला भस्म करण्यासाठी भगवंताच्या मुखातून कृष्ण परमात्म्याच्या वाणीतून जन्मला आहे. गीताची गंगा, ती गीताच ते अज्ञान नष्ट करते. गीतेचं परम फल म्हणजे अज्ञानाची समाप्ती. एक एक शब्द जर आपल्या मंदिरामध्ये हृदयाच्या मंदिरात त्याचं गुंजन केलं तर तो शब्दाचा ध्वनी पापाला भस्म करतो. मी तुम्हाला काय सांगायचं राहिलं मला, की जे तुम्ही त्यांच्या हातात गीता दिली, जसं विवेक चूडामणी ग्रंथामध्ये पत्नीनं पतीला उद्धार केलाय, तिनं पतीला ब्रह्मज्ञान दिले, त्याचं नाव विवेक चूडामणी. तर त्याच्यामध्ये आम्ही तो ग्रंथ शिकवला म्हणा महाराजांना. तर त्याच्यामध्ये तिनं पतीला उद्धार केला. तिला स्वतः तर झालीच, पण ती म्हणली माझा पती का जगतीत, म्हणून तिनं त्याच्या बोध तिला दिलाय पतीला. जसं मदलसाने बाळाला दिला, जसं वशिष्ठाने रामाला दिला, संदीपानाने कृष्ण परमात्म्याला दिला बोध. त्यांना गरज नव्हती पण जगासाठी एक मार्ग दाखवला. तसं तुम्ही जेव्हा काल डॉक्टर समजा गीता दिसली मला सारखं एरवी येते मी, पण माझं लक्ष नसतं, मला सांगते खरं ते. पण मी सतत त्यांच्या मुखात मी ते आवाज तिकडे येऊ लागला तर गीतेचा श्लोक होता. तर मी म्हटलं मॅडम कोण बोलतं, तुम्ही मला ते मराठीत गीता. तेव्हाच मला शॉक लागला, कारण ज्या हृदयाच्या मंदिरात गीतेच्या मंत्राचा ध्वनी गुंजन करतो, निनाद करतो, ते हृदय कृष्ण परमात्म्याचं असतं. ते तर कृष्ण परमात्मा म्हणतात, प्रगटतात. मी तुम्हाला फक्त काय बोलत नाही व्यवस्थित असं, कारण तुम्ही शब्दाच्या पलीकडे जात नाही, भावार्थ तुम्हाला येत नाही, म्हणून तुम्ही नुसतं वाचन करताय. पण पहिला रस्ता जो आहे गीतेचा हातात येणं आणि श्लोकाची आवड होणं आणि श्लोकाचा भावार्थ बुद्धीनं खेचून घेणं आणि त्या भावार्थामुळे अज्ञान संपणं आणि अज्ञानानंतर बुद्धीनं राम होणं, हे शेवटचं अंतिम टोक आहे. पण जर आपण सुरुवातच नाही केली तर अंतिम टोक कसं जातो. आपण जर एसटीत बसलो तर काही कालानं जातो त्या गावाला, बरोबर आहे ना. तसं हातात जर गीता येणं भाग्य, कारण ते सारखं एकादशी काल आपण तुम्ही शेवटी 18 वाद्य घेऊन आपण जगलो, कारण त्याचा ध्यास लागणं म्हणजे फार उत्तम दशा ही अवस्था, की ब्रह्मज्ञानाची सुरुवात गीतेच्या श्लोकातून व्हावी आणि गीता कळत नाही म्हणून ओवीकडे यावं आणि ओवीच्या माध्यमातून मुक्त व्हावं आणि मुक्तीनं स्वतःला सुद्धा पाहावं. फार सुंदर आहे गीता. एकदा म्हणलं तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य जे रामाना केलता, तुम्हाला माहिती आहे. अश्वमेध यज्ञ, घोडा सोडला,
सोन्याची सीता बसवली आणि यज्ञ केला. मग आपण तर यज्ञ करू शकत नाही, पण तुम्हाला काय म्हणणे मॅडम तुम्ही यज्ञ करता तर ती वास्तू फार अफाट सुंदर अफाट पुण्य येतं. मंत्र म्हणतो तर तो नारायण नारायणीला बोलवतो. नारायणी म्हणजे लक्ष्मी. जेव्हा तो प्रगट होतो त्या तिथं असती जात वेद माव की त्या अग्नीच्या समोर नारायण आहे तुझा आणि तू आहेस ना व्यापक माया शक्ती आधी माता तू ये मी तुला आवाहन करते. हे मंडळाला पण कळत नाही मॅडम, म्हणतात म्हणायचं चांगलं व्हा म्हणून, पण त्याच्या भावार्थ त्या बुद्धीला झेपत नाही, कारण तेवढा अधिकार नाही. म्हणून तू ये, कारण तुझा अग्निनारायण तर पती तुझी वाट बघायला आहे. नारायण येतो अग्निनारायण आहे आणि प्रत्यक्ष येतो. जसं सूर्यनारायण अग्निनारायण बद्रीनारायण केदार नारायण हे त्याची जी रूप ज्वलंत पृथ्वीवर त्याला तुम्ही धाम म्हणता. तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, पण तो आहे. मग तो प्रगट झालाय. जेव्हा तुम्ही काल ते लाल मोठं लाकूड टाकलं ते संपूर्ण व्हायला अग्नी प्रज्वलित व्हावं लागतं, तसं अज्ञान जायला ज्ञानाचा प्रज्वलित व्हावं लागतो. ज्ञानाग्नी ती गीता. संपलं, मला एवढं सांगायचं होतं. कोळसा लाल झाला की नाही, झाला की नाही. मग कोळसा काळा होता तर लाल कसा झाला अग्नीमुळे. तसं अज्ञान आत होतं, ते ब्रह्मज्ञानानं ते अग्नी निघून गेला अज्ञानाचा अंधकार आणि लख प्रकाश पडला ज्ञानाचा, तो नारायण. इतपत तुम्हाला कळालं मला माहित नाही, पण सांगायचा प्रयत्न मी केला. कोळसा काळा की नाही, तो लाल झाला की नाही, हा काळेपणा राहिला का अग्नी लाल झाला ना तो. मग लाल झाल्यावर ते लाकूड राहिलं का, काष्ट उरलं का, त्याची काय झाली राख. तसं अज्ञान ज्ञानानं राहिलं का मन पाक, अज्ञान राख झालं ना. अज्ञानाचा अंधार काळोखच आहे, दुःखच आहे तिथं. आणि ते अज्ञान गेलं, प्रकाश चिन्मय झाला, भगवंत प्रगट झाला. भगवंताचं रूप ते आहे चिन्मय, साकार नाही, कळतच नाही आपल्याला. लख प्रकाशित लख चिन्मयता प्रगट झाली. कृष्ण प्रगट म्हणा, राम म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, श्रद्धेचं नाव आहे आणि अस्तित्व त्याचे चिन्ह मात्र आहे. तुम्ही श्रद्धेतून बाहेर निघत नसाल तर उपयोग नाही. श्रद्धा ही नामासाठी आहे, ज्ञान हे प्राप्तीसाठी आहे, कर्म हे पुढे जाण्यासाठी आहे आणि संत भेट ही कल्याणासाठी. पण कळत नाही म्हणून आम्हाला सांगावं लागतं, बोलावं लागतं. काही गरज नाही कळायला बोलायची. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपेक्षी. तृप्त झाला आपण ताटावर उरतो, ताट आपण सगळं स्वच्छ करतो, खाली पुन्हा घेतो का काही वासुंदीचं भगून असू दे एवढं, पण नड्या पण झाले होते बाई नको का हे करायला. इथपर्यंत आलं तसं तो प्रगटला, पुन्हा काही लागत नाही, साधना संपली. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपेशी. मग काही करा नाही, कर्म नाही, ज्ञान नाही, तीर्थ नाही, यात्रा नाही, तू नाही, काहीच नाही, तो प्रगट झाला, त्याला मोक्ष म्हणतात. त्याची सिद्धी प्रगट केली त्याला ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानातून तो प्रगट होतो त्याला सिद्धी म्हणतात. अनुभूती तिथे एक होती त्याला आत्मप्राप्ती म्हणतात, आणि त्याच्या अनुभूती येते त्याला ब्रह्मविद म्हणतात. सुंदर मॅडम ज्ञान खूप छान आहे, पण समजून घेतल्यावर आणि समजल्यावर, संसारात आल्यावर काय करावं, जन्म दिल्यावर मनुष्याचं काय करावं, ते तुमच्या मला कारण जे अज्ञान आहे ते संपवावं. वृत्ती देहाकडे तिला बंद करावं, ती देहात रमुने, देहाला तरी शिवणे, देहाला माझं म्हणून, देहाचा संबंध होणे, त्याला ज्ञान म्हणतात. साधी भाषा. व्यवहार करणं तुम्हाला म्हणते सोन्याचा पत्रा अंगाला, डोळेच ठेवा फक्त बघायला, नाकाला सुवास सुराख ठेवा आणि डोळ्याला चित्र ठेवा बघायला. सगळा पत्र छापून निघा बाहेर बाहेर. आम्ही काहीच म्हणत नाही. आवडतं ना तुला, पत्रात छाप तुझ्या अंगाला, निघ बाहेर. आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. फक्त अज्ञान ठेवू नका, वासनेत येऊ नका, विषय भोगण्याची इच्छा ठेव राहू नका. विषयात सुख नाहीये, विषय भोगण्यात पाप आहे, प्रत्येक विकार आहे आणि भगवंत तुमच्यापासून दूर आहे. हे फक्त सांगायसाठी ज्ञानेश्वरी आहे.
विषयाकडे गेल्या बुद्धी भगवंतात आहे का? आणि बुद्धी भगवंतात आल्या विषय जवळ आहेत का? फक्त समन्वय लावून घ्या. बाकी काही द्यायचं नाही, घ्यायचं नाही, काढायचं नाही, ठेवायचं नाही. ज्ञानामध्ये फक्त ऐकायचंय, कळून घ्यायचंय. अज्ञानाचा मूळ काढायचा आहे, देहभाव संपवायचा आहे, जगत भाव टाकायचा आहे आणि त्या आत्मभावात थांबायचंय. मी कोण हे कळून घ्यायचंय. दृश्य दिसून खरं नाही हे समजायचंय. मिथ्या त्याला ठरवायचंय. मिथ्या शब्द कळत नाही लोकांना. मिथ्या म्हणजे दिसताना तो पदार्थ नाही, दिसाच्या पूर्वी पण नाही आणि दिसल्यानंतर पण नाही, दिसताना पण नाही, त्याला सत्ताच नाही. काय किंमत आहे त्या पदार्थाची? आज तुमच्याकडे आले, हे घर माझं आहे, माझं आहे का? नाही. मला माहिती माझं नाही. तसं ज्ञानवंताला माहिती माझं नाही. ह्याच्यात मी आहे, हे मी नाही. तसं या घरात मी आहे, घर माझं नाही. तुम्हाला जिवंत उदाहरण द्यायला सध्या घडलेलं, तुमच्या घरात मी आहे ना. मग मला वाटतं का माझं घर नाही? मॅडमचं घर आहे. हे गाव बी नाही, जिंतूर आहे, परभणीची आहे. मग गाव बी नाही आणि घर बी नाही, पण मी राहते इथं. तसं ज्ञानी महात्मा आहे, देहात राहतो, त्याचा देह बी नाही आणि देह गाव बी नाही. कळालं? उदाहरण द्यावं मग कोटे. झाडाचं पान जर हलवायचं तर त्यानं हलवावं लागतंय. मग वाणी बोलताना मी बोलते का? कदापि नाही. ह्याचे एक कारण आहे मॅडम. जेव्हा मी माझ्या महात्म्यासंग फिरत होते, त्यांच्या समोर बसत होते, गाडीत त्यांच्यासोबत राहत होते मी, आणि माझे महाराज जातात येतात, किती लोक त्याला प्रेम करतात. काय जीवन आहे यांचं. जगासाठीच माझे महात्मे. न त्यांना घर, न दार, न हवं, न हव्यास, न तुझं ना माझं. कशी अवस्था आहे महात्म्याची माझ्या? किती सुंदर अवस्था आहे. ती अवस्था दिली माझ्या महात्म्याने मला. मला बोलायचं नव्हतं, पण गरजेचं होतं आज सांगणं तुम्हाला. मला बोलायचं नव्हतं हे, पण सहज भगवंत बोलून घेतो. मी म्हणत त्यांना काही देणे नाही करायचं. पंढरपूरला होते, धोंड्याचा महिना होता, 17 ते 18 दिवस राहिलो आम्ही. आणि ते मला मालक निघूच दिलं. महारा बाई राहा ना, राहत आहे ताई राहा. मी म्हणलं अहो 18 दिवस झाले तर लेकर 2 माझ्या घरी येतं. नाही माहित नाही आम्हाला. आमचं धोंडीवान जेवण करा, 100 अनसा करून द्या, 200 देते म्हणलं. महाराज म्हणले कसं करायचं? मी म्हणलं स्वाया कसं करू? राहू पण तुम्ही सोबतच, मला काय भीती. त्यानं अनसाचं जेवण घातलं. साधक आपल्या जीवनाचं कल्याण करून, आत्मसिद्धी प्राप्त करून, वैराग्याची ज्योत लावून, विवेकाची वाट लावून आपल्या स्वरूपाला जाणतो आणि शेवटी स्वरूपमय बनतो. ते कसा बनतो ती आजची होई म्हणून इतकं बोलली की जन्म नुसतं वासनान पैसा मीन माझं ज्ञान टॅन टॅन करायचं नाही. मला हुशार आहे, मलाच कळतं. काय कळतं तुला? संसार हुशार तू काय कमाल आहे. जे तुझ्या कामाचं नाही, जे तुझ्या हाती लागत नाही, जे तुला संसार सोडवित नाही, जे धन तुझ्यासाठी रडत नाही, जी प्रॉपर्टी तू गेल्या बाजूला जात नाही, तिला काही कमी पडत नाही, ती प्रॉपर्टी काही खेत करत नाही, तर त्याच्यासाठी का म्हणून नाचत इथे? हा, एक वाक्य सांगते. महाराजांना 1000दा म्हणायचं, मिळवून या धनकोटी संग येईना लंगोटी. माझ्या ग्रंथावर, प्रत्येक ग्रंथावर लिहिलेले वाक्य हमेशा असायचं, मिळवून या धनकोटी संगे येईना लंगोटी. मग असं ऐकल्यावर वासना राहील का? घर आवडेल का? धन साठी मिळेल का? महात्मांनी महाराजांनी तिकडं आवडतच नव्हतं. पाठ, चिंतन, अभ्यास, अनुमान, बस. आणि हे सार्थकता आज आली हाताला. ते नसतं केलं तर आज काय होतं? म्हणून मी म्हणून नाही, असे हजारो लाखो लोक आहेत. मी कोण एवढीशी पंक्चर गाडी? ते सांगणं. आपल्या आयुष्याचा काळ जर परमार्थासाठी विनियोग नाही केला तर शेवटचा काळ दुःखच जातो. अरे ना, काय आपण काय केलं
असं वाटतं बाजूवर पडल्यावर. आणि जे केलं ते भेटत नाही, घाबरतच नाही. ते म्हणतो मला काय, माझं जीवन मी अनमोल केलं, परमार्थासाठी घातलं, माऊलीला ओळखलं, चिंतनात श्वास घातले, निडर झालं ते. म्हणून आत्मचिंतन करावं, परमार्थ करावा, ओवीला चित्तात धरावं, श्लोकाला आत भरावं आणि तुमच्यासारखं गीतेला हातात धरावं. सोडलं का त्यांनी गीता काल? मला खूप आनंद झाला की त्यांच्या हातात तुम्ही सांगण्याचा एकच हेतू होता की फक्त प्रपंच करणं सार्थकता नाही, त्याच्यातून हे वेळ काढून आपण चिंतन करणं, ग्रंथाध्ययन करणं, नामस्मरण करणं, भक्ती करणं, कर्म करणं, हे आज सगळं विवेचनामध्ये आहे. कसं कसं आहे तुम्हाला मी सांगणार आहे. मी म्हणजे माऊली. माऊली बोलणारे आपण सांगणारे कोण? कारण आपलं आयुष्य जर फक्त संसाराला दिलं तर व्यर्थ गेलं. मला हे सांगायचं होतं म्हणून एवढं बोलले. केवळ संसार करणारे स्वतःला भाग्यवान समजतील तर ते केवळ पाप आहे. समजून घ्या नाहीतर न घ्या. मला सांगायचं होतं मी सांगितलं. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. फक्त संसार करणं आणि जन्मणं आणि मरणं हे आमच्या पट्टीमध्ये बसत नाही. चला अध्याय 18 अनुभवी सांगा. 995 माऊली. 995. आलो आपण 1000 बेटा. हो माऊली. हो हॅलो. हो माऊली, आलो 1000 पर्यंत. अध्याय 18 आणि ओवी 995. आता ऐका, खूप सुंदर आहे. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुणी सकळ, घेऊन केले अढळ वैराग्य पद. खूप सुंदर ओवी. घेऊन केले अढळ वैराग्य पद. साधक वैराग्य पदावर कसा येतो, तर वैराग्य कसं प्रगट होतं आणि तो देहावर उदास कसा होतो आणि माझ्या प्राप्तीसाठी कसा जपतो आणि मला कसा जाणतो हे तुला मी आता सांगतो. कळालं का? आता पुढचं ऐका. वैराग्य पद. स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पणी सकल. अर्जुना, तुला मी सांगितलं मागच्या अध्यायामध्ये की वर्णाश्रम धर्मानुसार आलेल्या वाट्याला कर्म त्यानं केलं आणि कर्माचं फळ त्याने ईश्वराला अर्पण केलं आणि मग तेव्हा तो स्वधर्मानेच वागला, म्हणून त्याला मी वैराग्य प्रदान केलं. तो आसक्तीतून बाहेर आला, त्याला वैराग्य ज्योत लागली आणि त्याला माझी ओढ लागली. जर वैराग्य नाही तर माझी ओळख होत नाही, माझी आवड तयार होत नाही. आणि जर वासना आहे तर तो विषय बघतो, संसार करतो, धन कमवतो, संसारामध्ये दंग होतो. पण जो धर्माचा कर्माचं पालन करून ते कर्म भगवंताला अर्पण करतो तर त्याचं फळ मी त्याला वैराग्याचं पद देतो आणि त्याच्या हृदयात वैराग्य प्रगट होतं आणि वैराग्याच्या द्वारातून तो मला आवडू लागतो आणि मी त्याला आवडू लागतो. नंतर तो मला जाणू लागतो. वैराग्याच्या नंतर त्याला माझी जाणीव सुरुवात होती, तोपर्यंत देहाची जाणीव असती. वैराग्य नसल्यानंतर फक्त देहाची जाणीव आहे आणि वैराग्यानंतर माझी जाणीव आहे. हा पॉइंट आहे ओळखला. मी सकाळपासून वांगण मॅडम बसा आज उठूच हे यार. जेव्हा वैराग्य प्रगट होतं ना कर्मान स्वकर्मानं, तर ते वैराग्याच्या नंतर बुद्धी माझ्याकडेच येते आणि मला जाणण्यासाठी थांबती आणि त्यानंतर परमार्थातच राहती आणि ती मलाच पाहती आणि जीवनमुक्त होऊन ती परमपदावर येते. त्याला मूळ कारण वैराग्य. मग सांगा बरं, महाराजाकडे कोटी कोटी असल्यावर त्या महाराजाचा थोपडा बघल का मी? जे महाराज कोटी कमवतो त्याचा थोपडा बघल का मी? सांगा. आणि आजकाल तर तेच आहे बोबाटा. 7 दिवस जायचं कोटी आणायचे भागवत. आमच्या कोणत्याच्या वाया पण घेती नरका जाती. मग ती घेतो पण त्याला नरक आहे. आम्हाला का मग तुम्ही का दिलं? परमार्थ ऐकताना तुम्ही का सहकार्य आलात? तुकोबा म्हणली मी नाही, मला धरायचंच नाही. आणि छाया असं बोलली का बोलायचंच नाही, पाप लागल तुम्हाला. या सुद्धा बोलते मी. तुकोबा बोलले आमची देती घेती नरका जाती. मग आम्हाला तू बी नको तुझा नरक बी नको. म्हणून वेदांताकडे आम्ही आहेत आणि गुरुजीकडे आहेत. बस बाकीच आम्हाला स्पर्शच नाही ना. तुम्हाला लावून घ्यायचं लेबल तर लावा, आमचं काय चाललं घ्या लावून कोटीचं लेबल. चला
ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी. ऐसी आत्मसाक्षात्कारी वैराग्याचं पद मी त्याला देतो. आत्मसाक्षात करून घ्यायची त्याची इच्छा होती आणि आत्मसाक्षात्कार होण्यासाठी काय काय सामग्री लागती त्याला म्हणतात उजुरी. मग त्यात ती तो गोळा करतो. संसार गोळा करत बसत नाही ते. आता आत्मसाक्षात्कार होण्यासाठी विवेक लागतो, वैराग्य लागतो, संत लागतो, साधू लागतो, बोध लागतो, वेद लागतो, श्रवण लागतं, दान लागतं, धर्म लागतं, तीर्थ लागतं, यात्रा लागते. चट करतो पटापटा पटापटा. उजरी एका शब्दाचा अर्थ हे समजून घ्या जरा. भेजा असेल तर ज्याला भेजा नाही त्याला काय समजणारच नाही ना. मेंदू मेंदू भेजा म्हणजे मेंदू. माइंड तुमच्या भाषेत माइंड, कारण इंग्लिश चलते आजकाल, मराठी नाही चलत. उजरी ऐका डबल असते. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी. ज्ञानाचा लाभ होण्यासाठी काय काय गोळा करावं, काय काय करावं हे तो तिकडे सामग्रीकडे गोळा करतो. ते सामग्री किरपुरी मिळविली, ते सामग्री किरपुरी मिळविली. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी काय काय लागतं ते ते गोळा करते. आता तुम्हाला मी सांगणार आहे आत्मसाक्षात्कार होण्यासाठी काय काय लागतं. ऐका मस्त. आता आपल्याला अधिकार नसतो अगोदर. अधिकार म्हणजे बुद्धीला काय करावं आणि काय करू नये कळते. आपल्यामध्ये बद्धता आहे, आपल्यामध्ये अज्ञान आहे, आपल्यामध्ये वासना आहे, आपल्याकडे भेद आहे, आपल्याकडे जगत भाव, आपल्याकडे संबंध आहे देहाचा, आपल्याकडे विकार आहे वृत्तीचा, आपल्याकडे आभास आहे जगताचा, आपल्याकडे मोह आहे विषयाचा, आपल्याकडे लोभ आहे धनाचा. हे सगळं टाकायचं हे कळावं मनाला. ते टाकायचंय मला आणि जाताना सोडवायचंय, सगळं सोडायचंय. मनातला मळ काढायचाय. मन नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष हे आमच्यात आहे. म्हणून मल कसा जातो विचारसागर सांगतो, विक्षेप कसा थांबतो श्रवण सांगतो. मग मल गेला, विक्षेप गेला. आवरण नावाचा दोष म्हणजे अज्ञान राहिलं. अज्ञान हे ज्ञानानं जातं. हे ज्ञान ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान ओळीतून येतं आणि अंतःकरणात जातं. आणि अंतःकरणात असलेलं कोटी जन्माचं पाप आणि वासना आणि वृत्ती आणि विकार आणि देहभाव आणि वस्तू आणि विषयाचा संबंध, देहाचा वृत्तीचा संबंध, जगताचं सत्यत्व हे सगळं खल्लास होतं. त्याचं नाव श्रवण भक्ती. लाभे ज्ञानाची उजरी, ते सामग्री किरपुरी मिळविली. मला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आणि ती सामग्री ती गोळा करायची आणि मला वैराग्याच्या पदावर जायचं आणि मला मी कोण आहे हे जाणायचं, मी देह नाही मानायचं आणि बुद्धीला निश्चयाकडे न्यायचं आणि वैराग्याला प्रगट करायचं, विवेकाला हातात धरायचं आणि ज्ञानाला मध्ये जगायचं. श्रवण मला भरपूर करायचं आणि माझं देहपद मला बुद्धीतून टाकायचं. मला आत्मपद गाठायचं. मी कोण हे मला साठवायचं आणि मी हे देह नाही हे मला कळून घ्यायचं. मी देह नाहीये हा निश्चय होणं महत्वाचा आहे. मी आत्मा आहे हा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. मी आत्मा हा आई म्हणण्याने साक्षात्कार होत नाही. आत्मसाक्षात्कार त्या साक्षात्काराला लागणारी सामग्री, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, विवेक, वैराग्य, क्षमाषटक, मुमुक्षुत्व, शेवटचा मोक्ष एवढी सामग्री तो गोळा करतो. तो साधक असतो. तो ज्ञानाकडे येतो. तो विचारसागर तुम्हाला हे पॉइंट सांगणार आहे मी. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, विवेक, वैराग्य, क्षमाषटक, मुमुक्षुत्व, मुमुक्षुत्व नंतर मुक्ती हे गोळा करतो. फास्ट यायले काय ते मला माहित नाही, पण थोडं जास्त फास्ट यायले. ते माहित नाही का फास्ट येतं, काय शांत होते. ते हातात वाणी नसते आपल्या, म्हणून ते वेग नाही सांभाळता येत आम्हाला. ते चूक आहे मान्य करतो आम्ही आणि चूक मान्य केल्यावर काय त्रास होत नसतो. कबूल करावे कधीही. चूक आहे बरोबर बोल. ठीक आहे. कळाला का विषय? उजरी कळाला, सामग्री कळाला. ज्ञानाचा अधिकार कसा तयार होतो, संसाराचा अधिकारी कसा असतो, अधिकारी लोक कसे असतात, साधनेवर असतात, ते साधक असतात. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा हा तो मुमुक्ष होतो पुन्हा. तर वाटतं हे जन्मात मुक्त व्हायचं,
त्याला व्हायचं ब्रह्मपद गाठायचं, त्याला वाटतं वैराग्यामध्ये नटायचं, त्याला वाटतं विवेकाला प्रगट करायचं आणि आपण मुक्तीच्या घरात राहायचं. ह्या घरात नाही राहायचं, ह्याला माझं नाही म्हणायचं, ह्याच्यातून बाहेर बुद्धीला काढायचं आणि बुद्धी ह्याच्यातून बाहेर निघते वैराग्यानं आणि विवेकानं. दोनच शक्ती आहेत ह्या देहातून बुद्धीला बाहेर काढण्यासाठी. एक शक्ती वैराग्याची आहे आणि एक शक्ती विवेकाची आहे. दोघं एकत्र येतात आणि ह्या शक्ती श्रवणातून उत्पन्न होती. ती हे पण लिहून ठेवा, नामातून नाही, नामातून नाही. हो माऊली. ही शक्ती श्रवणातून, ज्ञानातून, संत संघातून, वेदाच्या बोधातून, भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नातून ही शक्ती तयार होती. वैराग्य आणि विवेक. पटलं तर घ्या, न पटत सोडा. कारण श्रवणातून बरंच काय मिळत आहे. जसं समुद्राचं मंथन केले की हिरे, माणिक, मातू, मोती, पाचू, रत्न, जवाहर, तसं बुद्धीनं मंथन केलं ज्ञानाचं, तर हे ज्ञानाचे रत्न बाहेर येतात. ते रत्न म्हणजे विवेक आणि वैराग्य, समाधी सटक आणि मुमुक्षुत्व आणि मोक्ष आणि भगवंताची प्राप्ती. हो माऊली, साष्टांग दंड. खरंच आहे माऊली, मंथन करा. आता पुढचं घेऊ आपण. ती सामुग्री किरपुरी मिळविली आणि तेच समयी सद्गुरु भेटले पाही. मग अशा वेळेस ही सामुग्री गोळा केली त्यानं. मग तेच समयी सद्गुरु भेटले पाही, तेवीच तीही काही वंचिजेना. मग त्याला ते काय कंबोड देत नाही. असं जर सामुग्री गोळा केली, सद्गुरु भेटला, श्रवण मिळालं, विवेकाचा अंकुर फुटला, ज्ञानाचा दिवा लागला, वैराग्याची ज्योत प्रगटली, तेव्हा ते मन रामाकडे जाऊ लागलं, देहाकडं नाही. विवेकानं काय होतं? विवेकानं खरं आणि खोटं त्या बुद्धीला कळू लागतं. सत्य मिथ्या तिला बांधू लागतं. ती खोट्यातून बाहेर येऊ लागती आणि खऱ्यामध्ये जाऊ लागती. ती श्रवण भक्ती, विवेकाची प्राप्ती, जीवनमुक्ती, आनंदाची स्थिती, आत्मस्थिती, त्याला विवेकाचीच वाट लागते, वैराग्याची शक्ती लागते. मग विवेक जेव्हा प्रगट होतो ना, तर वैराग्य येतो. वैराग्य येतो, उदास मन होतं. हे प्रपंचात काय पडले? सुख दुःख, सुख दुःख, सुख दुःख, तुम्ही तुम्ही तुम्ही. काय आहे तुम्ही मध्ये फक्त द्वेष आणि त्रास आहे. आणि तो आणि मी गेल्यानंतर फक्त परमात्मा पांडुरंग आहे. मला तो बी नको, मी बी नको. देवा हेच कर. प्रति तो कडवे नको आणि मी कडवे नको. म्हणजे अहमात्याच नको, मम नको, माझं नको, मी नको, तू नको, व्यवहार नको, वृत्ती नको, विकार नको, अज्ञान नको, देवाव नको, विषय नको, संसार नको, नातं नको. भगवंता तू पाहिजे. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे आणि तू माझ्यात आहे, मग तुझ्यात यायचं. मला तुझ्याकडे यायचं ना देवा. म्हणून तर विठ्ठल माझा म्हणावं लागतं. ते म्हणण्यामध्ये किती अधिकार आहे काय नाही त्याला माहित असते. विठ्ठल माझा म्हणताना मोह संसाराचा, विठ्ठल माझा होत नसतो. जिथं वैराग्य येतं विठ्ठल माझा म्हणून माझा नाही. म्हणून विठ्ठल माझा म्हणताना पाठी मग वैराग्य लागतं, बुद्धीत विवेक लागतो, हातात ग्रंथ लागतो, मन शांत लागतं, सर्व श्रमण लागतं, समोर साधू लागतो आणि बुद्धीत वेद लागतो आणि वेदाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर आलं. माझा देह वाटायला का माझं घर वाटायला का माझं सोनं वाटायला हे तपासून बघ एकदा. जसं शुगर तपासते तर तपास एकदा, डॉक्टरकडे जा. शुगर तपासतो ना, कमी का डाऊन का जास्त का कमी का काय खायचं काय नाही. तर ते सध्या आलेकच घराघरात. मग शुगर टेस्ट करतेस ना, तर बुद्धी पण टेस्ट कर की मी देहात आहे का मी नामात आहे का मी भगवंतात आहे, कमी ज्ञानात आहे का मी चिंतनात आहे का मी ओवीत आहे, की माऊलीच्या भक्तीत आहे का मी सक्तीत आहे का मी देहात आहे, मी कुठे आहे. शोध, टेस्ट कर, टेस्ट. विठ्ठल माझा म्हणताना मी विठ्ठलाकडे का देहाकडे बुद्धी, तर बुद्धी चालली तिकडे तर काय हरकत नाही. पण बुद्धी त्याला माझं म्हणताना मन जर सोन्यात आहे, घरात आहे, द्वेषात आहे, क्रोधात आहे, तर तुझा विठ्ठल कधीच होत नाही. लिहून ठेव.
खरंय माऊली. कधीच होत नाही तो. होईल ना, होईल पुण्य, पण एकता नाही, वैराग्य नाही. म्हणून विठ्ठल माझा म्हणताना वैराग्याने म्हणावं लागतं आणि त्याला प्राप्तीसाठी विवेकाला धरावं लागतं आणि त्याचा सहवास बघण्यासाठी श्रवणात जगावं लागतं आणि त्याला भेटल्यानंतर देहभावातून सुटावं लागतं. हे पण कळावं लागतं. चुकलं सांगा तुम्ही, मी ऐकते. चूक तर चूक आमचं, नाही चूक माऊली, आहे, आम्ही कुठं नाही म्हणतो. तुमचं कसं चुकेल? तुम्ही सांगा. म्हणून विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. तो माझा आहे आणि मी त्याची आहे. म्हणजे कारण त्याच्याहून भिन्न जगात कोणतीच शक्ती नाहीये. सगळं विठ्ठल विठ्ठलच आहे. म्हणजे विठ्ठलाचे जे स्वरूप आहे, मूळ रूप, आत्मरूप आहे, ते सगळीकडे आहे आणि ते माझ्यात आहे, मी तेच आहे असा अनुभव मला आहे. म्हणून विठ्ठल माझा आहे आणि मी त्याचे आहे. साष्टांग दंडवत माऊली, खूप सुंदर आलं. म्हणून ह्याला अभेद भक्तीचं मूळ म्हणतात, संताचं कुळ म्हणतात. अभेद भक्तीचं मूळ, संताचं कुळ, त्याला ज्ञानोबा तुकोबा एकोबा म्हणतात. हे कळावं लागतं. त्याला थोडस बोला म्हणलं, अभंगावर म्हणून बोलले तुम्हाला. खूप काय बोला वाटतं, पण ओवी थांबते. आपण चिंतनात आहे, भजनात नाही सध्या. चिंतन वेगळं आणि भजन वेगळं, हे पण सांगावं लागतं. चला, चुकलं काम जमलं जावं काय माहित का की तुमचं चुकतंय काम नाही येत असं कसं. आणतेच समयी सद्गुरु भेटले पाही, तेवीच तेही काही वंचे जेणा. जेव्हा अशी सामुग्री गोळा केली, सद्गुरु भेटले, कुठले विचार आणणार आपल्याला? मग ते पूर्ण करून देतात तुमचं सगळं काम. आता ऐका, परी ओखद घेत ठेवो, काय लाभे आपला ठावो, काय उदय जाती देवो माध्यानी हो. बघा, भगवंत जाणं बरा प्रत्येक शब्दातून आपल्या जागा करतात की ज्या स्थानाला आपल्याला जायचंय आणि आपण क्रम सुरू केला तर एकदम पावला पावलाने तिथं जावं लागतं आणि ते अंतर संपावं लागतं आणि मग त्या पदावर यावं लागतं. तसं बुद्धीनं मला जाणता जाणता मग ते क्रम आहे, एकदम माझी प्राप्ती होत नाही. तसं गडबड करू नको अर्जुना. क्रमाक्रमानं तुला माझ्याकडे यावं लागल तर माझी प्राप्ती होईल. जर सूर्य उगवला तर दुपार होती का रे? सकाळच असते ना सुरुवातीला? हो देवा. तसं तुझ्या माझ्या प्राप्तीचा जो आरंभ केलास तर मला पटकन मी तुला प्राप्त होईल असं नाही. बापरे, असे देवा? हो अर्जुना. उदयला दिनकर, सूर्य उगवला सकाळच होती ना का दुपार पहिल्यांदा? नाही देवा, आधी सकाळी मग दुपारे माध्यान. तसं माझ्या मला जाणण्याची सुरुवात केली, मी पटकन मिळतो का? नाही. काही काळानं माझी भेट होती, पण रस्ता सोडू नको, कठीण म्हणून टाकू नको, वेद अवघडे म्हणून सोडू नको, श्रवणातून बाहेर मन काढू नको, अंतकरण झाडल्याशिवाय जगू नको आणि भेदाला धरू नको, वासनेत मन जाऊ देऊ नको आणि हा संबंध ठेवू नको. हा संबंध विरुद्ध बुद्धीला कर, माझी प्राप्ती तुला एका क्षणात होईल. हा संबंध टाकला, वैराग्य लागलं. मी कळालो, विवेक लागला आणि मी मिळालो, ज्ञान लागलं. विवेक का लागतो, वैराग्य का लागतं? माझी प्राप्ती कशी होती? क्रमानं होती. विवेकाला तयार कर, वैराग्याला प्राप्त कर, श्रवणाला आत भर आणि मग चित्त माझ्या एक कर, मग तुला माझी प्राप्ती आहे. चित्त देहात नको एक करू. सुंदर होतात माऊली.
फक्त शब्दाचा खालचा अर्थ वाचला म्हणजे कळायला असा भ्रमात राहू नका. व्यासपीठावर आल्यावर ओवी कळती, तोपर्यंत कळत नाही. हो माऊली, कळत नाही, कळत नाही. गुरुच्या मुखातून आल्यावरच कळती माऊली. तो पण नसतं बेटा, शब्दाचा अर्थ वाचला म्हणजे कळायला असा भ्रम आहे. त्याची संगती साधूच लावतात, माऊलीच लावतात. श्रवणातून ओवी खुलती आणि वाणी बोलती. आधी नाही बेटा. हो माऊली. मान्य करा न करा तुमची मर्जी, आमची जबरदस्ती नाही. श्रवण आणि वाचन ह्याच्यासाठी पुढे सांगितलं. चलता चलता श्रवण आणि वाचन, मनन आणि अध्ययन हा टप्प्यात बुद्धीचे. जेव्हा पाठ झाला पुन्हा अभ्यास केला ते मनन आहे. काय सांगितलं, काय कळालं, काय नाही कळालं, मनन. आणि तो मी आहे निधिध्यासन, आणि नंतर अनुभूती आहे. ह्या पायऱ्या आहेत आपल्या अभ्यासाच्या. कोण करतं निधिध्यासन मनन? हे सण गेला की ते दिवा, नागदिवा आला, नागदिवा गेला की सक्रात आली की ते पुन्हा होळी आली, होळी गेली की पंचमी आली, पंचमी रात्रंदिवस हे सण आहेत. मोक्षाचा सण करायला कोणाला वेळ आहे? हे गेलं ती बायकाच्या मागे पुसत असते, पुसत. खरंच आहे माऊली, अगदी खरं. मोक्ष सणाला वेळच नाही, बाकीचे सण करण्यात वेळ. ऐकलं न ऐकलं, आज काम आहे, छाया गेली खड्ड्यात. आणि आज नाही कद्दून भोपळा, भोपळा वेळी कद्दू वेळीवर पडला का, वेळी कद्दूर पडल्या का, नुकसान वेळीचे नाही, कद्दूचे तुकडे होते. वेळीचं काय होतं समजलं का? वेळी नाही हो माऊली, हो माऊली कळली. हो माऊली, कळाली माऊली. समजली, कळायला. बरं ऐका आता. उंची येईना प्रयोग घेत ठेवो, काय लाभे आपला ठाव. एकदम मला जाणण्याचा प्रयत्न केला, मी तुला प्राप्त होईल का? नाही दे, होत नाही अर्जुना. मी कस काय देवा? अरे सूर्य उगवला, आधी दुपार होती का? नाही, सकाळ मग दुपार. तसं माझ्या प्राप्तीसाठी तू प्रयत्न केला, मी लगेच प्राप्त होतो का? नाही, कालांतरानं होतो प्राप्त. असं भगवंत बोले अर्जुनाशी. तू क्षेत्रीय आणि ऐका, ह्याच्यावर खूप दोन उदाहरण दिले तर ते वाचून पुढे जाऊ. तू क्षेत्रीय आणि ओलटे, बीजही पेरले घोमटे, तरी आलोट फळ भेटे, परी वेळ किंवा. जमीन सुंदर आहे, सुपीक आहे, भारीची. त्याला पाणी टाकलं, बी पण भारीचं घातलं, पण ती जमिनीत बी टाकल्याबरोबर काय भरपूर पीक येतं का? नाही देवा. मग त्याला काही काळ लागतो आणि मग पीक येतं. तसं मला जाणताना काही सर्वांचा काळ लागतो, मग मी प्रगटतो. साष्टांग दंडवत माऊली. किती सोपं उदाहरण आहे, सोपं उदाहरण आहे किती, पण किती मार्मिक आहे. खूप मार्मिक, खूप सुंदर आहे. आणि हा पण वाचलेले, बायकाने पण वाचले, पण ते बोट फिरून पळतात नुसतं टरा टरा टरा. काय झालं, 300 वाचले, तुम्ही वाचतानाच आम्हाला जोडला माझ प्रांजळ, मिनला सुसंगाचाही मेळ, तरी पावे जे वाचून वेळ, लागेच की तरी पाहुनी गेल वेळ, लागेच की. म्हणजे रस्ता सरळ भेटला. ऐका, तो जोडला मार्ग प्रांजळ. आपण बाहेर चाललो कुठतरी, रस्ता सरळ भेटला तर चलायला सुलभ होईल. पण मिनला सुसंगाचा मेळ, तरी पाविजे वाचून वेळ, लागेच की. सरळ रस्ता भेटालो, पण ते ठिकाण येण्यासाठी काही काळ चालावंच लागतं. सुसंग श्रवण भेटलं, सुसंग म्हणजे संताचा संघ भेटला, तरी त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी तुझ्या आयुष्याचा काळ लागल, ते तू मला दे, आणि त्या काळामध्ये तुला मी प्राप्त होईल. हा तुमच्या आयुष्याचा काळ जर श्रवणाला दिला तर तुम्ही प्रगट होतो, आणि संसाराला दिल्यावर पाप पुण्य प्रगट होतो. साष्टांग दंडवत. छान दंडवत माऊली, कोटी कोटी प्रणाम. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव. कोटी प्रणाम. जय गुरु माई.
गुरु बेटा 1001 11 सुंदर आहे 1001 आपण 1 पर्यंत आलो माऊलीने आणलं आपण नाही. ज्ञानोबरायांचं म्हणत होतं माझ्या भक्ताला माझ्या साधकाला ज्ञान द्यायचं आणि अज्ञानातून बाहेर काढायचं आणि या संसार चक्रातून थांबवायचं आणि त्याला माझ्या प्राप्तीत आणायचं आनंद रूप करायचं हे माऊलीचं मनोगत साधकाला प्राप्त हो. ही शुभेच्छा मनोकामना हा आशीर्वाद सदिच्छा सगळ्या साधकाला ही ज्ञानस्थिती. विवेकाला जन्म दिला बुद्धीनं. बुद्धीमध्ये कोण जन्मला तिचा पुत्र बुद्धीचा पुत्र कोणी विवेक आहे खरा पुत्र. कारण तो बुद्धीला भगवंताकडे येतो. हा श्रवणाच्या माध्यमातून बुद्धिरूपी स्त्रीला विवेक जन्मला. नंतर ह्या ओवीच्या माध्यमातून वैराग्य प्रगट झालं अंतःकरणात आणि वैराग्यामुळे वासना थांबली. मन भांबावतं ते विषयाला बघून ते त्या मनातली वासना विकार द्वेष हे थांबलं. त्याला वैराग्य म्हणतात. दोघांची सांगड झाली विवेकाची आणि वैराग्याची. मग एक राहिलं त्याची भेट. मग या दोघांची शक्ती घेऊन बुद्धी पुढे गेली. कुणाकडे गेली? जगताकडे नाही, देहाकडे नाही, देशाकडे नाही, भगवंताकडे. ह्या दोघांना घेऊन बुद्धी जाती. म्हणून भगवंतानं ज्ञानोबरायानं ह्या ओवीमध्ये विवेकाला आणि वैराग्याचं मत पटवून दिलं. मन वैराग्यामध्ये आलं आणि त्या मनामध्ये विवेकाचा अंकुर फुटला. जसं जमिनीमध्ये ओलावा असतो आणि बी मध्ये पेरल्या जातो तसं श्रवण हृदयात पेरल्या जातो आणि ते अंकुर फुटतो, वेल वाढतो, आंबा येतो आणि लाखो फळ येतात. तसं ह्या हृदयाच्या भूमीमध्ये श्रवणाची पाणी टाकलं आणि अंतःकरणाची भूमी शुद्ध केली. नामानं, ध्यानानं, दानानं आणि तीर्थानं. एवढंच कार्य होते. हे अंतःकरण पावन होतं. अगोदर अपावन पवित्र होतं. मग त्या शुद्धरूपी जमिनीमध्ये अंतःकरणरूपी जमिनीमध्ये हे श्रवणाचं पाणी टाकलं बोधाचं आणि बीज टाकलं ज्ञानाचं आणि वृक्ष फुटला मोक्षाचा. साष्टांग दंडवत माऊली. पूर्ण प्रक्रिया सांगितली. खूप सुंदर आली. असंच आहे. विवेक नाही तर तो कळत नाही, वैराग्य नाही तर तो मिळत नाही आणि अंतःकरणामध्ये असणारे अज्ञान जळत नाही. त्यातला आत्मभाव प्रगट झाल्यानंतर बुद्धी राम होती आणि त्याची अनुभूती कशी येते ती पुढच्या वेळी सांगितली आहे. फार सुंदर वेळ आहे पुढच्या. बघूया आपण टाइम ओढ पुढे नंतर डबल घेऊया. पण डबल घेतलं म्हणजे की बायका येत नाही त्याच्यामुळे मला थोडस सांगा वाटत नाही. भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा, जीवी अंकुर फुटला विवेकाचा. मला सद्गुरू भेटला. बघा वैराग्य लाभ झाला. मला वैराग्य प्राप्त झालं. संसारातून नको वाटायला, कंटाळा आला संसाराचा. मला वैराग्य तयार झालं. सद्गुरू भेटला आणि हृदय अंकुर फुटला विवेक. चला. तेने ब्रह्म एकाणी एर अवघेच भ्रांती, हेही किर प्रतिती गाढ केली, हेही किर प्रतिती गाढ केली. मग त्या वैराग्याने विवेकाने सद्गुरूच्या भेटीनं श्रवणाच्या भक्तीनं हृदयाच्या शक्तीनं काय झालं बरं मला? अजून बोलायले ऐका. तेने ब्रह्म एक आथी. फक्त एक ब्रह्मच आहे, बाकी काही नाही. आथी म्हणजे येते दृश्य पसाऱ्यामध्ये, जगतरूपी दृश्यामध्ये, नाना पदार्थामध्ये, भिन्न भिन्न रूपामध्ये, अन्य अन्य वस्तूमध्ये फक्त एक ब्रह्म अद्वितीय आहे. एक अद्वितीय ब्रह्म हे नानास्ति किंचन. त्याच्यावर दुसरं काहीच नाही हे मला कळालं. पण त्याच्या पाठीमागे वैराग्य आणि विवेक पद जुळालं म्हणून हे मला कळालं. आथी ऐका. तेने ब्रह्म एक आथी एर अवघीच भ्रांती. हे सगळं पसारा भ्रांती बाबा. सगळं दिसून नाहीये ते मनाला फसवतं, मनाला आकर्षित करतं आणि मन बेभान होतं आणि दुःख मनाला भोगावं लागतं. ही सगळी भ्रांती आहे. भ्रांती म्हणा आता कधी व्हायचं नाही. हे दिसून खरं नाही, त्याच्यात सुख नाही आणि ते दिसताना पण त्याला स्वतःची सत्ता नाही. सत्ताही जगत सुख देऊ शकत नाही. ही कीर भ्रांती आहे, हा भ्रम आहे, हे खरं नाहीये हे मला कळालं.
तो आता जगतरूपाने नटलाय हे मला ज्ञान मिळालं आणि तो मी आहे ह्या हृदयामध्ये बोध साठवला, मन राम केलं. भगवंताची स्थिती प्राप्त होण्यासाठी ही ओवी फार सुंदर आहे. मी डबल घेतीये, एक मिनिट. परितेच जे आधी तेने ब्रह्म एक आधी, सगळीकडे ते ब्रह्मच आहे आधी. आणि एर अवघीच भ्रांती, हे सगळं दृश्य दाखवलं त्रिपुटीनं. भ्रांती एक खोट आहे. हे ही कीर प्रतीती गाढ केली. ही जी जगताची प्रतीती, देहाची प्रतीती, नात्याची प्रतीती, धनाची प्रतीती, हे केवळ भ्रम आहे आणि ह्याच्यात सुख नाहीये. हे मनाला एक वासना करणारे साधन आहे. मनामध्ये विकार उत्पन्न होण्याचं हे अज्ञान आहे. दुःख देण्याचं हे साधन आहे. हे मला नकोय. समोर जरी असलं तर हे माझं नाही, ह्याच्यात सुख नाही. हे आलं काय, हे गेलं काय, हे नसलं काय, हे असलं काय, मला आत्मसुख भोगायचंय, मला विषय सुखाकडे जायचं नाही. ही गाढ वृत्तीनं निश्चय केला, हे वृत्तीनं गाढ समजून घेतलं की तिला घट्ट तिने पकडलं. गाढ म्हणजे घट्ट झोप. साष्टांग दंडवत माऊली, कोटी कोटी प्रणाम. साष्टांग दंडवत. केवढा मोठा सिद्धांत घडून दिला माऊली, खरंच. क्षणभंगुर आहे, याच्यावर किती अभंग तुकवान लिहिलेलं. क्षणभंगुर नाही भरोसा, हो रे सावध थोडा माया पाशा, मायेचा थोड ओळ सागा, काकड्यामध्ये पण आहे. मग तेव्हा ते पटलं की ह्या विषयात, ह्या सुप्रपंचात, ह्या नात्यात, दर्श पदार्थात सुख नाही. म्हणून संत ह्याच्यामध्ये बोलत नाहीत, संत ह्या धरत नाहीत, संत ह्यासाठी जगत नाहीत आणि संत जगासाठी असतात. शेवटचं वाक्य. साष्टांग हो माऊली, खरंच आहे, खरंच आहे. अज्ञान जावं बुद्धीचं, भ्रम जावा जगताचा आणि शांती मिळावी हृदयाची, आत्मशांती. हे त्यांचा अभ्यास असतो. त्यांना ही तळमळ असते जगताची, बाकी काही नसतं त्यांच्या बुद्धीत. भगवंत त्यांच्या बुद्धीत काही ठेवतच नाही बेटा, नाही. त्यांची ओढ थांबवतो, त्यांचा संबंध बंद करतो, त्यांच्या प्रारब्धामध्ये त्रास उत्पन्न करतो, त्यांना आपल्याकडे खेचतो, संसारात त्यांना दुःख देतो. त्रिवार सत्य आहे. हो माऊली, तेव्हाच तिकडे जातो आम्ही, तोपर्यंत नाहीच माऊली, खरंच. कारण माझा भक्त संसारात अडकल म्हणून त्याला त्रास देतो. तो सगळा खेळ तो खेळतो. फक्त समजून घ्यावा लागतो, समजून घ्यावा लागतो. बस चला पुढे बघू. 5 मिनिटं घेऊ का? 8 वाजले. बस करायचं. थांबा म्हणून थांबते. परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम, परितेची ते परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम. आधी सांगितलं माऊलीने, जगात फक्त ब्रह्मच आहे, बाकी सगळं भ्रमच आहे. आता म्हणले तेच एक सर्वोत्तम आहे आणि उत्तम आहे. सगळ्याचं सर्वात्मक आणि सर्वोत्तम ते ब्रह्म सगळ्याच्या आत आहे आणि सगळ्यात उत्तम तेच आहे आणि ते मला प्राप्त करायचंय, असं माऊली बोलतात. मोक्षाचे ही काम सैजेता, तेच ब्रह्म वस्तूला मोक्ष नाव दिले. त्याला नाव तरी कशाला बाबा, शब्दात तरी कशाला आणायचं? ते शब्दा वाचू नये, वृत्ती वाचू नये. जगत नसतं ते आहे, ईश्वर नसतं तरी ब्रह्म आहे आणि जीव नसतं तरी ब्रह्म आहे, शिव नसतं तरी ब्रह्मच आहे आणि ते खरं आहे. मोक्षाचे काम सरे जेथ, दोघ्याची ऐक्यता करणं, श्रवण करणं ही प्रक्रिया आहे. ऐकणं श्रवण हे साधना आहे, पण जेव्हा तो प्रगट झाला तर साधना करायची गरज नाही. साध्यापर्यंत वृत्ती गेली, तिला पुन्हा काय करायचं उरलं? फक्त ती अनुभूती घेती. तर ती वृत्ती अनुभूती कशी घेती, साध्यामध्ये कशी जाती, स्वरूपमय कशी होती, चिन्मात्र कशी बनती, उद्या बघू. पंढरीपदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आठवत पुढे बोला वाटत नाही, एवढे सांग मला.